सुखाने दुःख येत राहणार, काही वाटत नाही. न कळे पाप न कळे पुण्य, नको नको मज नाशिवंत सुख. अशा प्रकारे जीवनामध्ये आनंदी आनंद चालू असतो. राग नसतो कुणाचा, लोभ नसतो, कुणाबद्दल मोह नसतो, कुणाबद्दल माया नसते. तटस्थ भूमिकेतून आपण संपूर्ण त्या विश्वाकडे पाहत असतो. आणि त्या विश्वामधल्या जे जीव लुटूपुटूची लढाई खेळत असतात एवढ्याच्या जमिनीसाठी, 1 गुंठा जमीन, त्याच्यासाठी एकमेकाची डोकी काय फोडतात, कोर्ट कचेऱ्या काय करतात. अरे गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुला संपवीन म्हणजे संपवीन, पण सोडणार नाही 1 गुंठा जमीन. किती अहमपणा. जाताना ती 1 गुंठा जमीन पण बरोबर जात नाही. जायचं जिथे आहे, जिथं चिरशांती घ्यायची आहे, तिथे पण जी जमीन मिळणार ती 3.5 हात, ती पण स्वतःच्या मालकीची नाही, सार्वजनिकच. आणि ती पण किती दिवस, जास्तीत जास्त 3च दिवस. तिसऱ्या दिवशी सारी भरून ती सगळी जागा मोकळी करून नातेवाईकांना द्यावी लागते. ती पण नावावर नाही हो. पण किती हा अहंकार. त्यामुळे अर्जुना, हे जे विषय सुख आहे ना, त्याच्यातून मुक्ती मिळवणे म्हणजेच आत्मसुख मिळवणे, म्हणजेच आत्मउद्धार करून घेणे. आणि हा या योग मार्गाच्या माध्यमातून शक्य आहे. फक्त काय केलं पाहिजे, दृढ निश्चय केला पाहिजे. कारण ही सगळी जी दश इंद्रिय आहेत ना, ती भयंकर लबाड आहेत. त्यांना करायचंच नाही आहे ना, कारण त्यांच्या पोटावर पाय येईल. नवनाथ ग्रंथामध्ये अशी एक कथा आहे. गोपीचंद राजाची आई ही जालंधर महाराजांची, नवनाथांमध्ये जे जालंधर होऊन गेले तर जालंधरनाथांची शिष्या. जालंधरनाथांच्या उपदेशानं तिनं दीक्षा घेतली आणि ती आत्मसुखाचा बोध घेण्यासाठी